नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMA नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे. तर पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बुलढाणा जे या जिल्ह्यामध्ये कंत्राटी पद भरतीची जाहिरात सुटलेली आहे. तर पहा, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्य विभागाअंतर्गत खूप सारे पदे आहेत आणि खूप सारे पण या ठिकाणी पोस्ट जे आहेत सुटलेले आहेत. तर पहा, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका. तर व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, या ठिकाणी कोणते कोणते पद आहेत ते सुरुवातीला पाहून घेऊ. पहिली पोस्ट आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ, त्यानंतर डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटर, त्यानंतर CPSC कन्सल्टंट, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर जे आहे, DPC जे असते, NPCDCS म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ डायबिटीज जे आहे. ठीक आहे, तर डायबिटीज हायपरटेन्शन जे असते त्या कंट्रोल अंतर्गत ही पदभरती या ठिकाणी 3 पद आहेत, बाकीचे हे एक एक आहेत. त्यानंतर पहा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरमध्ये एक या ठिकाणी आयुष अंतर्गत ही पद आहे. पहा, या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता जे सोशल वर्कर आहे त्यासाठी पण पद निघालेलं आहे. ठीक आहे, यामध्ये पहा. त्यानंतर आहे सायकोलॉजिस्ट जे आहे, यामध्ये एक पद आहे. डेंटल हायजिनिस्टमध्ये एक पद आहे. त्यानंतर जे आहे स्टाफ नर्स, यामध्ये 78 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, 78 पोस्ट. ठीक आहे, तर जे की खूप चांगल्या पोस्ट आहेत. त्यानंतर डेंटल सर्जनसाठी पण आहेत, पण त्या 2 आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी या पदासंदर्भात जर जाहिरात वगैरे पाहिजे असेल तर जाहिरातचं वेबसाईट तुम्हाला दिलेलं आहे, zpbulldana.maharashtra.government.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्यावर गेल्यानंतर तुम्हाला जे आहे हे PDF तुम्हाला भेटून जाईल. PDF जर सापडत नसेल तर सोपं एक आहे, तुम्ही डायरेक्टली आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हायचं आहे. ही PDF त्या ठिकाणी मी पोस्ट करून टाकतो. त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाची जी तारीख दिलेली आहे 4/11/2025 पासून 18/11/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज हा 18/11/2025च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करणं गरजेचं आहे. याच्या जर पुढे गेला तर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येईल, हा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर या ठिकाणी पहा, मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत जिल्हा बुलढाणा या ठिकाणी, त्यांचं या ठिकाणी सिग्नेचर आहे. त्यानंतर पहा, हे जे पोस्ट आहे तर पोस्टनुसार तुम्हाला सॅलरी या ठिकाणी दिलेला आहे. प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, CPSC कन्सल्टंट अँड डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर जे आहे, यासाठी टोटल जागा 3 सुटलेल्या आहेत. 2 खोल्यासाठी, 1 अजासाठी 35,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. तर मेडिकल ग्रॅज्युएट जे कोणी आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरमध्ये परत एक जागा आहे 35,000साठी. डेंटल हायजिनिस्टसाठी एक जागा आहे 17,000साठी. त्यानंतर BSc नर्सिंग किंवा GNMसाठी जे एकूण जागा ज्या आहेत पहा, या ठिकाणी 78 जागा आहेत. 78 मधल्या ज्या आहेत 8 जागा हे मेलसाठी सुटलेल्या आहेत. त्यानंतर जे 70 जागा आहेत ह्या 70 जागा फिमेलसाठी सुटलेल्या आहेत. ठीक आहे, कास्टनुसार अशा प्रकारे वॅकन्सी ही दिलेली आहे. पहा, या ठिकाणी सर्व कास्टनुसार जे आहे वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. टोटल मानधन या ठिकाणी तुम्हाला 20,000 भेटणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये पहा, तुम्हाला GNM आणि BSc दोन्ही पण अर्ज करू शकतो यामध्ये. त्यानंतर पहा, डेंटल सर्जन. ठीक आहे, डेंटल सर्जनसाठी 30,000 BDS असणं गरजेचं आहे. सोशल वर्कमध्ये मेंटल हेल्थ केअर ॲक्टच्या अंतर्गत ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे. 28,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सायकोलॉजिस्टसाठी एक पोस्ट सुटलेली आहे, ज्याचं सायकोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये त्याचं डिग्री वगैरे किंवा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. 30,000 त्या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. त्यानंतर वयाची अट पहा, या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी वयाची अट काय दिलेली आहे, तर स्टाफ नर्ससाठी वयाची अट जी असणार आहे पहा, या ठिकाणी कमीत कमी 18 वर्ष असणं गरजेचं आहे. कमाल 59 व सेवा समाप्ती वयोमर्यादा 65 असणार आहे. तुमचं 18 पासून ते 59 पर्यंत या ठिकाणी वयमर्यादा या ठिकाणी त्यांनी सोडलेली आहे. त्यामध्ये पहा, डेंटल सर्जन 18 ते 59 सर्वाला मोस्टली सेमच दिलेलं आहे. त्यानंतर पहा, अटी व शर्ती या ठिकाणी काही महत्त्वाचं एक आहे. ही पूर्णपणे कंत्राटी पद भरती आहे. निवड कंत्राटपदी असल्यामुळं तुम्हाला सरकारी शासनाचे जे काही भत्ते वगैरे आहेत ते भेटणार नाही. तर सर्व व्हिडिओमध्ये सांगतो मी, DA TA वगैरे हे जे असतात हे तुम्हाला हे भेटत नसतात जर तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल तर. ठीक आहे, तर त्यानंतर पहा, या ठिकाणी पुढं काय सांगितलं आहे, महत्त्वाचं तुम्हाला यामध्ये तुमचं जे आहे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
व्यवस्थित डॉक्युमेंट सबमिट करणं पण गरजेचं आहे। त्यामध्ये पहा तुम्हाला तारीख ऑलरेडी सांगितलेली मी 4 पासून 18 पर्यंत तुम्हाला जे आहे या ठिकाणी तुम्हाला कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीची सुट्टी वगळून तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करणं तुम्हाला त्या ठिकाणी फीज जे असणार आहे तुम्हाला 250 रुपये जे 250 रुपये जे आहे फीस ही रिझर्वेशनवाल्यांसाठी आणि 300 रुपये हे ओपनवाल्यांसाठी फीस असणार आहे। फी तुम्हाला कशी काढायची DDच्या मार्फत काढायचे। DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट, ठीक आहे, जे राष्ट्रीय बँकेमध्ये जाऊन तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी बुलढाणा या नावाचे DD काढून हे जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन सबमिट करायचं आहे। सर्व अपडेट तुम्हाला हे जे आहे jhpbuldana.maharashtra.government.in या संकेतस्थळावर अपडेट भेटत असतात। त्यानंतर पहा अर्ज जो आहे अशा प्रकारचा हा अर्ज दिलेला आहे। अर्ज असा आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पहा या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे। तुमचं अर्ज क्रमांक भरावा लागेल कारण त्या ठिकाणी एकच पोस्ट नाही आहे स्टाफ नर्सची, बाकीचे पण पद असल्यामुळे तुम्हाला बाकीचे जे तुम्हाला स्टाफ नर्स असेल तर त्याचा नंबर या ठिकाणी ॲड करायचा आहे। फोटो व्यवस्थित भरायचे तुमचं। त्यानंतर पहा या ठिकाणी पोस्टसाठी नाव, बँकेचं नाव, त्यानंतर धनक्रश क्रमांक, धनाक्रश दिनांक आणि जे तुम्ही फी म्हणून भरणार आहेत ती सर्व माहिती। त्यानंतर नावामध्ये पूर्ण बदल वगैरे असेल तर तुमचं। त्यानंतर पहा या ठिकाणी कॅटेगरी, कास्ट, सबकास्टवर या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित ॲड करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुमचा परमनंटचा पत्ता, सध्या राहण्याचा पत्ता, तुम्हाला कामाचा काही अनुभव असेल तर कामाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी ॲड करावा लागेल। या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ॲड कराव्या लागतील। एज्युकेशन, टेक्निकल, प्रोफेशनल कोर्स इन्फॉर्मेशन या सर्व गोष्टी तुम्हाला या तक्त्यामध्ये व्यवस्थित भरावे लागेल। त्यानंतर पहा डिटेल्स ऑफ एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन, नक्कीच तुम्ही जर तुमचा कामाचा अनुभव असेल तर हा ॲड करायला विसरू नका कारण कंत्राटी पद भरती असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लागण्याचे चान्सेस तुमच्या या कामाच्या अनुभवावरच आहेत विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो अशा या भरतीला, त्यासाठी हा जो प्रमाणपत्र आहे असेल तर काढून घ्या, नसेल तर काढून घ्या, असेल तर चांगली गोष्ट आहे, सबमिट करू शकता, ठीक आहे। त्यानंतर पहा हे सर्व तुम्हाला कागदपत्राची यादी दिलेली आहे, अर्जासोबत जोडले असलेली कागदपत्र पहा कधी पण फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण असते की डॉक्युमेंट काय ठेवायचे सर कोणती भरतीसाठी। एक तुम्हाला बेसिक सांगतो मी, तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत त्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक झेरॉक्सचा काय करायचं, बंच करायचा आहे। खूप इझी आहे, काहीच अवघड नाही। झेरॉक्सचा बंच करायचा आहे कसा तर पहा स्टार्टिंगपासून आधार कार्ड घ्यायचं आहे, ठीक आहे। हे सर्व फक्त ह्याच भरतीसाठी नाही सांगत आहे मी विद्यार्थी मित्रांनो, जे कोणत्या भरती देणार आहेत त्यांच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे, ठीक आहे। या ठिकाणी आधार कार्ड लागेल, त्यानंतर 2 तुमचे फोटो लागतील, 2 फोटो हे कंपल्सरी ठेवा। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जे आहे तुमचं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, त्यानंतर तुमचं डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचं पूर्ण 3 वर्षाचं तुम्हाला जे आहे 3 वर्षाचं सर्टिफिकेट लागतील, मार्कशीट लागतील। जर डिग्री असेल तर 4 वर्षाची तुम्हाला मार्कशीट लागेल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुमचं डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट ते पण या ठिकाणी लागेल। त्यानंतर तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र एक खूप महत्त्वाचं असते, तुम्ही नर्सिंग केलं आहे म्हणून त्या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र तो पण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचं एक प्रमाणपत्र असतं ते पण तुम्हाला काढून ठेवायचं आहे। त्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट, अटेम्प्ट सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक भरतीमध्ये लागतात। अटेम्प्ट सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट ह्या सर्व गोष्टी, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट तुमच्यासोबत ठेवा। हे कोणत्याही भरतीमध्ये हे डॉक्युमेंट कंपल्सरी लागत असतात। मी सांगितलेले सर्व डॉक्युमेंट लिहून घ्या आणि लिहून घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट तयार करू शकता। हा आहे पहा या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्यामध्ये। त्यानंतर पहा ही सर्व माहिती अशा प्रकारे झालेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला जर फर्स्ट टाइम भेटला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। असे नवीन अपडेट विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर डेली येत असतात। धन्यवाद।